हाय सर्वांना, गुड आफ्टरनून. बघा वाजलेत आज दिवस सकाळपासून कामाच होतं, वाजलेत 12 आणि आज आहे रविवार आणि आज महाशिवरात्री. तर सगळ्यांना आज महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या सगळ्यांकडून, घरातल्या परिवाराकडून आणि देवपूजा वगैरे झाली. आज तर सगळ्यांचा उपवास आहे महाशिवरात्री. तर उपवासासाठी मी काय नाही बनवलं आज. म्हणजे रताळं आहेत, मम्मीने दिलेत शिजवलेली. परत दही आहे, परत पापड्या वगैरे काय वेपर्स हे असं ते एवढं तेवढं आहे. त्यामुळं मी काय शाबू वगैरे नाही घातला भिजत, संध्याकाळी घालायचा. आणि आमच्या इकडं तर ह्या उपवासाला भगर चालत नाही, त्यामुळे संध्याकाळी म्हटलं शाबू करावं. तर ही मी साडी घातले, तर गेलेलो श्रवणाला बैठकीला श्रवणासाठी. त्यामुळं मग म्हटलं चला, मी साडी घालत नाही कधी, ह्याच्यावरचा ब्लाऊज हे झाला आहे खराब झाला आहे, म्हणून मग ह्या रेड ह्याच्यावर घातलं आहे मी. हे असं क्रॉस केलं, एकदम क्रॉस, हिरव्यावर लाल असं झालं. तर जाऊ दे म्हटलं, जरा चांगलं वाटतंय. तर श्राव आमची म्हणली मम्मी हीच घाल, छान वाटते, लाल काय नाही वाटत, वेगळं छान दिसते. तर मग मी घातली. भरपूर दिवसाची साड्या आणि काट असे ना हे होते, तसं किती पण इस्त्री करा गोळा होते काट, त्यामुळे नको वाटते खरं. अशा इरकल वगैरे कॉटनच्या साड्या परत परत खराब होते, थोड्या 1-2-4 धुण्यानं लगेच हे होते. तर आज श्रावूनं पण ही ड्रेस घातला होता. आज रविवार आहे, श्रावूला सुट्टी. तर रविवार आणि शिवरात्रीला तर शिवरात्री असते तरी पण सुट्टी एखादी भेटली असती, पण रविवारीच आली शिवरात्री पण, त्यामुळे एक सुट्टी वाचली श्रावणीची, आहे ना. तर 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती, त्यामुळे हे शिवाजी महाराज शिवजयंती नाही, आणि गाडगे महाराजांची उद्या वाटतं नाही, मग 23 तारखेला आहे, पुढच्या सोमवारी गाडगे महाराजांची जयंती. आम्ही साजरी करतो घरगुती, आणि कार्यक्रम मागच्या वेळेस पण होता तिथं. पण ह्यावेळेस ऐका नाही का, मी सांगोल्यामध्ये असतो, भरपूर मोठा कार्यक्रम, सगळे आमचा समाज तिथं एकत्र होत असतो. आम्ही पण गेल्या वर्षी गेलतो, पण ह्यावेळेस आता काय माहीत नाही. पण शिवजयंती आहे आपली 19 फेब्रुवारीला. सगळी घरोघरी, गावोगावी, गल्ली गल्ली काय म्हणते, सगळीकडे असते शिवजयंती साजरी करतात. तर चला मग, आता हे नाही येतेलेच फोन आलता काय आणायचं. आणि आमच्याकडे मेन म्हणजे संगमावर, तुम्हाला माहिती आहे, ह्याच्या आधी पण व्हिडिओ भरपूर वेळा झाला आहे मंदिराचा, महादेवाच्या संगमावरचा. तिथं मस्त असं म्हणजे झालेलं आहे, काय सुधारणा थोडीफार, नदीचं वगैरे पात्र तिथं मस्त, 3 नद्यांचा संगम आहे, पवित्र स्थान आहे. आणि महादेवाचं तिथं मंदिर आहे. आणि जास्त आता काय म्हणते प्रकट व्हायला लागले जास्त, असं सगळ्यांच्या भरपूर लांबून माणसं येते तिकडं, सांगोल्यावरून वगैरे सगळीकडून, अशा आसपास गाव असतात ना, राजापूर वगैरेच, तर मिरसंगी, आलेगाव, अशी माणसं येते. ती महादेवाचं मंदिर आहे, प्रसिद्ध झाले जास्त. तर त्याच्यामुळं, आणि वातावरण एकदम म्हणजे असं हे आहे ना, सगळी झाडे वगैरे असल्यामुळे, आणि सोबत पाणी, तर निसर्गरम्य वातावरण असं तिथं वाटतंय. तर आता आम्हाला पण जायचं आहे, तर काय होते काय माहिती. माचनूरला जायसाठी ह्यांना लई केले प्रेस भाऊंनी, राजश्रीताईच्या. आता काय माहिती काय होते, पण मला पण जायचं नाही, कारण लई गर्दी असते तिथं, देवच भेटत नाही. कारण आपण जातो देवासाठी, आणि एकाच दिवशी का जायचं, देव तर रोज देवळात असतोय. दुसऱ्या दिवशी गेलं तर काय देव दर्शन देणार नाही का, देव दिसणार नाही. आज इतकी गर्दी असते. एक वेळेस आम्ही गेलतो, आमची जाऊबाईनं आम्ही, इतकी गर्दी होती, तोंड दिसत नव्हतं, असं चिंगरी अशी ढकलत होती, इतकं नाही. आज एका दिवशी सगळीकडचे येते, मंगळवेढा तालुक्यातले म्हणा, इकडची लांब लांबची माचनूरला जाते. हिरीवारी गेलेलं किती म्हणजे कधी पण चांगलं, देव पण दिसतो, आणि मस्त असं दगदग जास्त होत नाही. आणि उन्हाळ्याचा दिवस आहे, तर नको म्हणलेलं मी, आता काय होते काय माहीत. पण आम्ही दिवसभर ते एकदा तिथं जाणार आहे संगमात, तर तुम्हाला अजून एकदा बघायला भेटेल. तर बघा नक्कीच, आमच्या वाडेगावातलं मंदिर, 3 नद्यांच्या संगमावर वसलेलं ते मंदिर आहे. तर प्राचीन काळापासून आहे. तर मग चला, तुमचं झालं का नाही फराळ ही. तर आज आमची श्रावणं पण उपवास धरला आहे आज महादेवाचा, आहे ना श्राव. तर काय खाल्लं नाही, सकाळी चहा घेतला आज आम्ही. मग मम्मी पण आलती, मम्मीलाही चहा केला. आणि आमच्या सासूबाई आता नसल्यामुळे त्यांचं काय नाही, तर रोज डबल असतो चहा त्यांच्यासाठी, तर आम्हाला पण होऊन जातोय. तर ते गेलेत गावी. तर आता हे नाही येतील, आणि श्रावण काय पापड्या वगैरे आणायला सांगितले, ती खातील. आणि रताळ दिलेत मम्मीनं, तर थोडं ताक बनवायचं, आणि ताक ही प्यायला बरं वाटतं. ताक पिलं का भूक वगैरे लागत नाही. तर कधीतरी शरीरासाठी ताक लय महत्त्वाचं आहे, ताक प्यायलाच पाहिजे. जेवण नसलं तरी चालते, पण ताक महत्त्वाचं आहे. शरीरांचं काय म्हणते, पोटाची प्रकृती व्यवस्थित होते असं म्हणते ताकानं, त्यामुळं ताक तर, आणि आता उन्हाळ्यात तर प्यायलाच पाहिजे. तर मी ताक करणार आहे, दही लावले त्याचं. आणि आज काय मग संध्याकाळी खिचडी. तर चला मग भेटू पुढे. तर बघा इथं ताक दह्याचं चालू आहे बनवायचं, श्रावला आमचं ठेवायचं लक्षात ना, मी विरजणच ठेवायचं. तर इथं मला आता आम्हाला पहिला ताक करावं, कारण दही बस का नको, आंबट लागेल. छोटीशी आमची रवी, म्हणजे ह्यांना सगळंच बॅटर वगैरे काय पण असलं तर आम्ही ह्यांना हलवते, खरं हे निघतंय असं.
तर असं म्हणलं ताक बनतंय ना. रवी आता हाय लाकडी, पण कुठं शोधत बसायचे आपलं घरगुती मिक्सरला लावण्यापेक्षा ताक असंच बनवून पेवावं म्हणलं. असं आम्ही बाहेरनं ताक आणतो. आणि ह्याने माझ्या आधी बघा मी मम्मीला सोडायला गेली तोपर्यंत खाऊन बसलं फराळ बिराळ सगळं. तर मीच एकटी राहिले खायची. तरी मी बी राहिली होय राहिली खरं की. ही काय रामफळ बघा मस्त असं पिकले, अर्ध खाल्ले आणि अर्ध ठेवले. इकडं ही आहे वेपर्स, केळी देशी आणि ताक. असं आजचं आहे दुपारचं आमच्या फराळ. तर या तुम्ही पण फराळ करायला. आणि आमच्या इकडं मंदिराकडे पण या देवदर्शनासाठी संगमावर. तर असं मस्त कुणाला कुणाला ताक आवडते सांगावं का. असं बनलंय ताक आता घट्ट मोठ्ठ. काय लय पाणी ओतलं नाही मी, तांब्याला पण कमीच ठेवले. तर आता आमच्या ह्यांना तर लय ताक आवडते, ताक पेते तर असं. माझ्या आजीची तिकडच्या पप्पाच्या आईची आठवण आली, कारण ते असं एवढं मोठ्या बादलीत ना असं उभा राहून तसल्याच पहिल्या रव्या होत्या उभा राहून हलवायचं. असे वास आला मस्त असा. मिक्सरला कसं लगे फेस होतो वगैरे असं नाही, छान झाले. तर या तुम्ही पण फराळ करायला. चला बघा आवरले, वाजले आता 4:30 आणि चहा वगैरे झाला. आमचे गेले दुकानात. तर चालू म्हणलं महादेवाला. तर असंच कसं जायचं म्हणून फुलं वगैरे, एक प्रसादासाठी देवासाठी केळ आणि अगरबत्ती आणि आता आहे खडी साखर आणि फुलं एवढंच आहे. तर चला मी या श्रावू आणि एक ताई येणार आहेत माझ्यासोबत. तर जाणार आहे. चला मग तिथला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. श्रावू येत नव्हती बघा, बळच घेतलंय तिला. चला तिकडून दाखवली. पाणी कमी झालंय मी पाणी ते आम्ही मध्ये पण आणतो ना, तर जरा जास्त होतं 100 म्हणजे. आपण नाही जायचं, पाणी जरा नसतं येतेच. तर बघा पाणी मस्त असं कमी झाले. तर गोल गोल पाण्याला पडले पिंडी सारखं असं. पिंड एकदा तयार झाली अशी पाण्यात त्या साईडला. होय ग, होय अशी असं का कसं झालं की आकार. हा तीच की असं. तर सगळी फुलं ही इकडंच टाकलेत. असा परिसर आहे मस्त, पूर्ण गोल आहे ना. तिकडं पाणी छान बाहेर आहे पाण्यात का नाही. पिंडीचाच आकार आला. फोटो नाही काढत व्हिडिओ, फोटो काढ म्हणून. झालं बघा आमच्या नदीचं पात्र कसं आहे सांगा. चाललो आम्ही. हा पायऱ्या किती मोठे आहेत बघ. असं देवळ आहे आणि इकडं अशी नदी. काय चावलं काढ ना बघ की. मग मी हे की तर बघ. बर तर इकडं बघा मंदिर आहे मस्त. तिकडून जाऊन ये. कुठं तिकडं पण जाऊ तसं. तर तिकडं बघा, इकडे पण असं पूर्ण गोल राऊंड आहे देवाला. हे का नाही सांगितलं. हां सगळं फाउंडेशन केल्यामुळे छान वाटायला लागले. हां तिथं रसाची गाडी पण आली. उसाचा रस टक ते तिथे कुठे गेलं टक तिकडं. तिथं पिंड झाले तयार पाण्यामध्ये. आमच्या सगळ्या पिंडी झाले. पाणी कमी झालं आता पूर्ण. तर असं पाठीमागे दिसतं ठेवणे. असा एक फोटो घ्यायला पाहिजे. लय भारी दिसतं बघ की. पाणी बिणी मागं इकडे या. तर बघा आता इथं आम्ही वेपर्स आणले ताईंना खायला लागले. आणि वेपर काय केळीचं वेपर. तर आता इकडं रसाचा पण गाणं आहे. रसाची गाडी मस्त रस पण आहे. रस पण पिणार आहे मी. तिकडं मस्त असं जागा ठेवते ना, तिथे गार्डन करायचं मुलांसाठी वगैरे असं मस्त. आणि तो कार्यक्रमसुद्धा होतो बारक्याचं वगैरे असं लग्न पण होतं छोटं. ते असं इकडचं बघा. इथं 3 नद्यांचा संगम आहे. इकडून 2 नद्या येतात आणि इकडून येणारी नदी एक
पातळच आहे. तरी आता मी पण बसलेलं आलो आम्ही दर्शनानं. वाजलेत आता 5:30. तर आज संध्याकाळची तयारी. तर फराळीला पण काही नाही, सकाळपासून आहे इकडे तिकडे चालू आहे हलकं फुलकं. तर श्रावूचा अभ्यास होता. आली बघा श्रावू पण आमच्यासोबत. चला म्हणजे देवाला लिकरू, नाही तर तिचा अभ्यासच करत होती. तर मी आणि रंजना त्याची बहीण त्या ताई आम्ही तिघीजण गेलो टिबल गाडीवर. रस्ता किती छोटा होता तसंच गेलो, कारण टिबल म्हणलं थोडं लई आहे ना, जास्त मोठी वाहनं पण येते 4 चाकीची. एकदम अशी सिंगल 5 फुटी रस्ता आहे, जाता येत नाही. आणि इकडं सगळीकडं रानं असं खड्डा येतं. त्यामुळे आलो, देवदर्शन झालं, फोटोशूट वगैरे मस्त असं केलं, कारण सूर्य मावळतील चाललेला असं एकदम छान वाटतं होतं ना. तर फोटोही काढले यूज वाटत नाही. हां येऊ वाटत नव्हतं, वातावरण एकदम प्रशस्त आहे. तर पण गर्दी पण जास्त होती. तर चला मला झालं देवदर्शन, घरचं काम ओढत होतं, सगळं महत्त्वाचं आहे. तर साड्यांच्या मी अजून हात शिलाई घातली नाही बघा माझ्या साड्यांना. तर चला मग आता शाबू आणायला लागते श्रावू. तर आता शाबूमध्ये काय म्हणजे बनवावं, शाबूच बनवायचा का तुला काय दुसरं बनवावं वाटतंय? तीही करी की. काय करू? डोसे करायचे तर भिजत घालायला लागते त्याला. आणून जा पटकन मग. आणू भगर आहे, हे घेऊन ये भगर आणि शाबू घेऊन ये म्हटलं, अजून थोडी भगर. तर भगर शाबूचे डोसे बनवणार आहे संध्याकाळच्या उपवासाला. तर कसे बनवणार आहेत, कसं काय माझं होऊन असते साधं सिंपल, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर चला इथं एवढंच आजचा दिवसभरातला ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर चला बाय सर्वांना.